राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. प्रचारही शिगेला पोहोचला आणि अवघे काही दिवसच मतदानाला उरलेले आहे. अशातच आपल्यासोबत या संपूर्ण परिस्थितीवर बोलण्यासाठी ज्येष्ठ समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज आहे. महाराज, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. हो, नमस्कार सर. जय गुरु. महाराज, काय म्हणाल? सध्याची राजकीय परिस्थिती, निवडणुकांचा माहोल आहे, कसं वाटतंय तुम्हाला? मला ते आता मी फिरूनच राहिलो आणि आज महत्त्वाचं हेच वाटते की इलेक्शन येतील जातील, पण माझ्या शेतकऱ्याचा विचार व्हावा, महागाईचा विचार व्हावा. सर्वसामान्य भरगळल्या जाऊन राहिले. शेतकरी आजही आत्महत्येचे आहे आणि आपण पाहतो राजकारणी मंडळी अलग अलग दिशेनं, जसं गांजऱ्याला गुई लावून ते आपल्या तोंडात देऊन राहिले. भलकुकडे म्हणजे जो विकासाचा मुद्दा पाहिजे तिकडे नेऊन नाही राहिले, म्हणून दुःख वाटते. म्हणून आम्ही तो महत्त्वाचं सांगतो की मतदान महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, परंतु या शेतकऱ्याचाही विचार व्हावा. नाही, एकेकाळी निवडणुका ह्या मुद्द्यावर व्हायच्या, निष्ठेवर व्हायच्या, पण आता निष्ठा किंवा महाराष्ट्राचा जो विचार आहे हा पुढे नेला जात नाही. कुठंतरी याची खंत वाटते की राजकीय नेते हे निष्ठा विसरलेत. हो, ते आपण डोळ्यानं पाहतो. आज रात्री या पक्षात, सकाळी तिकीट भेटलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात. आणि आम्ही ग्रामीण भागात भाऊ भाऊ असले, गावातले लोक एकामेकाविषयी पक्षाच्या निष्ठेविषयी जीव द्यायला भेट नाहीत, आणि हे एका रात्रीत पक्ष बदलवतात की हे मोठं दुर्दैव वाटते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण निवडणुका बघतात. जुन्या काळात बैलगाडीवर, सायकलवर प्रचार केला जात होता. आता हायटेक प्रचार आहे, मोबाईलवर प्रचार होतो, तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार होतो. कसा बदल झाला आहे हा? आता जुन्या काळी जो प्रचार चालले तो घरोघरी म्हणा काही, आता तो मोबाईलवर माणसाला वाटते मोबाईल कोणाचा आला, तो राहते उमेदवाराचा, उमेदवार राहते चंद्रपूरचा आणि फोन येते अकोला जिल्ह्यात. असं चालू आहे. दिवसभर तंग येऊन जाते माणूस. हे राहते कुकडचे म्हणजे जळगाव खांद्याचे, आणि आपण राहतो अमरावती जिल्ह्यात. तिथं कॉल येते, मी उभा आहे, माझ्यावर मतदार मायबापांनी कृपा करावी. हे एक मोठं विनोदी, जुन्या काळी आपण पाहो मोठं वेगळं होतं चित्र. प्रत्येकाला भेटणं, ममतेनं पाहणं. आता अलीकडे तर वाटीभर रस्सान 5 वर्ष बोंबलत बसा. जो खाऊ घालील दारू मटण त्याचंच दाबू आम्ही बटन, ही परिस्थिती झाली. आणि नक्कीच जगात आपल्या राज्याचं राजकारण हे गाजलं ते पक्षफुटीमुळे किंवा ज्या बेडूकुड्या राजकीय नेते मारतायत, लोकप्रतिनिधी मारतायत, याच्यामुळे. असं सल नाही वाटत या सगळ्या गोष्टीकडे बघून की जगात आपला राज्य बदनाम झालं? हो, दुःख वाटते की लोक ज्या भावनेनं, ज्या निष्ठा राहते मतदाराची, त्या निष्ठेप्रमाणे ते वागत नाही. आणि मतदाराचा विचार न करता ते एकदम उडीत, आपण म्हटलं तसं बेंडुकुड्यासारखं, अशा उड्या मारल्यावर सर्वसामान्य दुःखी होतात. मग लोक त्यांची जागा त्यांना दाखवतात. या निवडणुकीतही या बेडूकुड्या मारणाऱ्यांना जागा दाखवल्या जाईल? बिलकुल 100% लोक जागा दाखवतील. कारण आता कबूल करत नाहीत लोक. लोकही हुशार झाले. आता जेवढे नेता पुढारी हुशार झाले तेवढा मतदारही हुशार झाला की आम्हाला कोण्या माणसाची गरज आहे, माणूस द्या, मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, आम्हाला त्या माणसाची गरज आहे. आज महागाईनं शिखर गाठला. शेतकऱ्याच्या वस्तूचे भाव, उत्पन्नाचे भाव कमी झाले. सोयाबीन असो, कापूस असो, बाकीची महागाई वाढून राहिली. म्हणून जीव दुखते की या शेतकऱ्याकडे, गरिबाकडेही लक्ष द्यावं पाहिजे. नाही, पण राजकीय पक्ष जे आहे निवडणुकीच्या वेळेस आश्वासनं देतात, मोठी मोठी आश्वासनं देतात, पण निवडणूक झाल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर ते विसरतात किंवा तसे आश्वासन पूर्ण होत नाही. या परिस्थितीबद्दल काय वाटतं? मी ते आश्वासन पूर्ण करत नाहीत. लोकाईला वाटते आश्वासन दिलं म्हणजे पूर्ण करणार, पण त्या मासोळीसारखी परिस्थिती होते. मासोळीला वाटते शिदोळ आहे, शिदोळ राहत नाही, ते गळात लटकून जाते. असा मतदार लटकून जाते. तुम्ही 75 वर्ष झाले हे इलेक्शन चालू आहे. 75 वर्षात मतं देणारा सुखी झाला की निवडून येणारे
यायच्या इस्टेटा 5 वर्षात कोणाची 8 कोटी, कोणाची 10 कोटी. आणि मतदार हा गळफास घेऊन मरून राहिला. याले गळफास, शेतकऱ्याले, मजुराले. म्हणजे अनेक भयानक दुःखानं सांगावं वाटते की 75 वर्षात एकही शेतकरी प्रगतीवर नाही. आणि तुम्ही जे निवडून गेले त्याची 5 वर्षात इस्टेट पहा. आकडेच देता आपण लोक, पत्रकार बांधव. आम्ही ते आकडे वाचतो, 9 कोटी 10 कोटी 5 वर्षात. आणि आमचं 75 वर्षात 1 कोटी नाही. म्हणून दुःख सांगावे कोणाला. म्हणून मतदार राजाला योग्य व्यक्ती निवडून द्या आणि योग्य व्यक्तीला मतदान करा. पण मतदान केल्याशिवाय राहू नका. लोकशाही बळकट करण्याकरता आम्हाला मतदानाची गरज आहे. राजकीय नेते राज्यात आता प्रचार सुरू आहे. प्रचारादरम्यान राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना पातळी विसरतात. अगदी खालच्या पातळीवर त्यांना बोललं जातं, टीका केल्या जातं. या सर्व गोष्टीकडे या सर्व गोष्टीमुळे राजकारण बदनाम होत आहे. कसं वाटतं? हे दुःख वाटते. एवढ्या गलिच्छ टीका करून राहिले राजकारणी लोक की त्याचं आम्हाला दुःख वाटते. बोलता तर कोणालाही येते, परंतु हे एवढं बोलू नये खालच्या स्तरावर. महिलांच्या बाबतीत आता मी ऐकलं, महिलांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत गलिच्छ बोलतात. ते मोठं दुःख वाटते हृदयाला की माझ्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी शब्द की खैरात हो सब शब्द मेरे पास है. किंवा तुकाराम महाराज म्हणतात शब्द आमचे धन. शब्द शस्त्र आहे, जरा जपून वापरा. मग कशाला माफी मागता? महिलांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत घाणेरडं बोलतात. ते दुःख वाटते, बोलू नये. सध्या महिलांना 1500 रुपये महिना मिळतोय. आता सध्या निवडणुकाचे दिवस आहे आणि त्यामुळे आता आश्वासनं दिली जात आहेत की वेगवेगळे, जसं काँग्रेस म्हणते आम्ही 3000 देऊ, महाविकास आघाडी भाजप म्हणते आम्ही 2100 देऊ. करतील हे पूर्ण आश्वासन? तुमच्या माझ्या पैशातनं ह्या सर्व गोष्टी होत आहेत. हो, मला वाटते आता आपण ऐकून राहिलो. कोणी 1500 देऊन राहिलं, कोणी 2100 म्हणते, कोणी 3000 म्हणतं. कारण हे मात्र योग्य नाही. मतदान करताना त्यांना लालूच दाखवून, म्हणजे लाच लुचपतला म्हणजे त्यातला प्रकार आहे ना. त्याच्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचे, कापसाचे, शेतकऱ्याच्या अन्नधान्याचे भाव वाढवा. जेणेकरून माझा शेतकरी सुखी तर जग सुखी. हे लालूच दाखवणं योग्य नाही. त्या लालसेपोटी लोकांना मार्ग सोडला सत्याचा. बा लालूच दाखवून राहिले ना, आम्ही तुम्हाला एवढे देऊ तेवढे देऊ. शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होऊन राहिलं. जे कमी व्हायला पाहिजे ते भाव कमी नाही होऊन राहिले. आता आपण पाहतो ना, 1 किलोमीटर रोडनं गेलो तर $2.25 रुपये द्यावं लागतात. कुठं कुठं 30 किलोमीटरचा टोल नाका 60 रुपये द्यावं लागते. कोणाकोणाला 10 किलोमीटर जावं लागते तरी त्याला 50 रुपये लागतात. हेही मोठं दुर्दैव आहे. आणि ज्या रोडला टोल नाही ते रोड 5-5, 7-7 वर्षापासून पडून आहेत. ते रोडच नाही होऊन राहिले. पण ज्याच्यामधून पैसा निघते टोल नाक्यामधून ते रोड अर्जंट होऊन राहिले आणि पैसे जमा करणं सुरू झाले. मग इकडे ज्या रोडनं शेतकरी, गरीब, मजूर, ग्रामीण जनता चालते, 80% ग्रामीण जनता आहे, 20% शहरी भाग आहे. मग त्याचा गरिबाचा विचार कोण करीन? त्याच्या रस्त्याचा. कठीण आहे परिस्थिती. सध्या राज्यात जे आहे कापूस, सोयाबीन याच्या भावाचा प्रश्न आहे. कापूस सोयाबीनला भाव नाही. सरकार हमी भाव देतं, मात्र व्यापारी त्या भावाने खरेदी करत नाही. काय सांगाल सरकारला? सरकारला विनंती करील की तुम्ही जर कडक केलं तर व्यापाऱ्याला घ्यावंच लागेल. तुम्ही जर कडक अवलंब केला तर कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर. आज तुरीची डाळ पावर किती महाग आहे? 160, 170. तेलाचे भाव वाढले. अरे एकादशी कशी धराव, 125 रुपयावर शेंगदाणे गेले. साबुदाणा किती महाग झाला. म्हणजे महागाईच्या पायी त्रस्ताव. म्हणून तुकडोजी महाराजांनी लिहिलं की गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैनो में सरताज है. गरीब हा गरीबच होऊन राहिला आणि मोठा हा मोठाच होऊन राहिला.
म्हणून वंदनीय महाराजानं शेतकऱ्याविषयी मोठं सुंदर लिहिलं की जब किसानों की देखू भलाई मैंने खुशियाँ मनाई, क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है. ते जे ग्रामगीता लिहिली, तुझ्या श्रमाचं प्रतिष्ठा मिळो, सकळाचे लक्ष तुझ्याकडे वळो, या सरकारचं लक्ष शेतकऱ्याकडे जावं. कारण अवघ्या जगाला सुखी करतो तो आणि स्वतःच उपाशी आहे. म्हणून मी आपणा ABP माझाला धन्यवाद देतो. या इलेक्शनच्या काळात, निवडणुकीच्या काळात तुम्ही माझी भेट घेतली, पण विनंती सर्वांना करी, बिना मतदानाचे राहू नका. कुणालाही करा पण मतदान करा. राज्यात सध्या निवडणुकीचा माहोल आहे. तुम्ही विदर्भातनं येतात. विदर्भातून 2 जण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. एक नाना पटोले जे की तुमचे मित्र आहेत, आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. कोण मुख्यमंत्री झालेलं तुम्हाला आवडेल? मी तर सर आता डॉक्टर साहेब यावर नाही बोलू शकत. नाही, तरी पण तुमचे मित्र नाना पटोले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आहेत, जे की चांगलं काम करतायत. कोण आवडणार तुम्हाला तरी? मी यावर बोलू नाही शकत, कारण हे दोघंच आहेत असं नाही म्हणतायत. अजून निकाल लागायचा आहे. नाही, विदर्भातून ते आपल्या शर्यतीत. हा, विदर्भातून शर्यतीत आहेत ते दोघंही, पण मी त्यावर बोलू नाही शकत. नाही, म्हणजे कुठला पक्ष आला तर विदर्भाची प्रगती होईल असं तरी वाटत असेल ना तुम्हाला? मग आता मला त्याच्यात जरा संभ्रम आहे, मी त्याबद्दल बोलू नाही शकत डॉक्टर साहेब. गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे जवळपास 35 वर्षापासून तुम्ही समाजाचं प्रबोधन करताय, संपूर्ण राज्याला प्रबोधनाचे धडे देत आहेत. मात्र महाराष्ट्र भूषणसारखा पुरस्कार आपल्याला मिळत नाही, अद्यापही मिळत नाही, जो की तुम्ही त्याचे हक्कदार आहे. काय वाटतं, याला जबाबदार कोण असेल? नाही, त्याचं काय आहे, मला तरी वाटतं की बा मला महाराष्ट्र भूषण भेटावं असं नाही वाटत मला. आता पहिले नाही वाटत, पण लोकांची माग आहे. आता मी गावागावात जातो ना, तर मला महाराष्ट्र भूषणच म्हणतात. मला 55 वर्ष झाले. मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून समाजाचा विचार मांडतो मी. ग्रामीण, गाव, गणराज्य, स्वावलंबन, स्वयंपूर्ण, स्वयंशासन, तो विचार मांडतो. आता मला महाराष्ट्र भूषण भेटावं हे मी नाही म्हणू शकत सर. पण अनेकदा तुमचं पद्मश्रीसाठी सुद्धा नाव गेलंय, पण तो अद्याप तुम्हाला मिळाला नाही. कुठं खंत वाटते? नाही, खंत नाही वाटत. म्हणजे महाराष्ट्र भूषण भेटावं मला लोक नेहमी म्हणत राहतात. हे जे आमचे सप्तखंजिरी वादक संघ आहे हे खूप म्हणतात, किंवा मला चाहणारा वर्ग महाराष्ट्रातला किंवा भारतातला, बा महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण हे भेटावं, पद्मश्री भेटावा. परंतु त्याची खंत थोडी वाटते की बेटा आपण रात्रंदिवस समाजासाठी रक्तदान, देहदान, अवयवदान, मतदान, सामुदायिक लग्न, असे अनेक प्रयोग, जलसंधारण, हुंडाविरोधी, स्त्री भ्रूण हत्या, मी हेच विषय घेऊन कीर्तन केलं. बाकी अंधश्रद्धा वाढवल्या नाहीत. तुम्ही राज्यभर फिरताय, समाज प्रबोधन करताय, अनेक अनुभव तुम्हाला येतात. राज्यात कुठलं सरकार आलं तर प्रगती होईल असं वाटतं? नाही, माझं कसं म्हणणं, आता कोणी माणूस आता हे 10 वर्ष राहिले तर 5 वर्ष दुसऱ्याला द्यावं, म्हणजे सर्वांना सत्तेचा आनंद घेऊ द्या. एकच माणूस 20-20, 25-25 वर्ष किंवा 10-10 वर्ष ठेवल्यापेक्षा नवीन माणसाईले संधी द्या. कारण गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, ऊंच नीच को हटाना गर्व मेरा. म्हणून सर्वांना संधी द्यावी. तुझा जीव प्रिय तुझा जैसा, तसा इतरास नाही का. एकच माणूस डबल डबल किंवा का, मग इतरांनाही सतरंजा उचलणारालाही संधी द्या, खुर्च्या उचलणारालाही निवडून द्या. विरोधी पक्षाचा असला तरी त्याला निवडून द्या. कारण विरोध हा निंदक कामाचा गडी आत्मारामाचा. निंदक आमची गंगा, म्हणून आम्हाला विरोधक पाहिजात. म्हणून विरोधकांनाही संधी द्या एखाद्या वेळेस, आणि त्यांनाही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवा. हा माझंही मागणं आहे. तर नक्कीच हे होते ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यपाल महाराज.
खरं तर प्रस्थापितांसोबत विरोधकांनाही सत्तेत संधी मिळायला पाहिजे असं त्यांनी मत मांडलेलं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.